कौस्तुभमणि विराजेत तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हे चिदान रामकृष्ण हरी
साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा वर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बोला तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम शिव सांगे गिरिजाप्रती शिव सांगे गिरिजापती शिव सांगे गिरिजाप्रती शिव सांगे गिरिजापती राम नाम उत्तम गती राम
उत्तम गती राम नाम उत्तम गती राम नाम उत्तम गती राम नाम उत्तम गती राम नाम उत्तम गती असो अधम चंडाल असो अधम चंडाल नामे पावन होय कुल 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 नामे पावन होय नाम साराचे पैसार नाम साराचे पैसार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू करे पार भव सिंधू करे पार भव सिंधू करे पार भव सिंधू करे पार असो अधम चंडाल असो अधम चंडाल असो अधम चंडाल नामे पावन होय कुल 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 नामे पावन होय नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ नाम श्रेष्ठाचे पैसे नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ नाम श्रेष्ठाचे पैसे एका जनार्दनी वरिष्ठ 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 असो अधम चंडाल असो अधम चंडाल असो अधम चंडाल असो अधम चंडाल नामे पावन होय कुल 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार राम राम शिव सांगे गिरिजा प्रती शिव सांगे गिरिजा प्रती शिव सांगे गिरिजा प्रती शिव सांगे गिरिजा प्रती शिव सांगे गिरिजा
चांढाळ नामे पावन होय मूल नामे पावन होय
गिरिजाप्रती राम नामे उत्तम गती शिव सांगे गिरिजाप्रती राम नामे उत्तम गती असो अधम चंडाळ असो अधम चंडाल नामे पावन होय कुल नाम सारांचे पैसार नाम सारांचे पैसार भव सिंधू उतरी पार असो अधम चंडाल नामे पावन होय कुल नाम श्रेष्ठांचे पै श्रेष्ठ नाम श्रेष्ठांचे पै श्रेष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ असो अधम चंडाल असो अधम चंडाल नामे पावन होय कुल विठ्ठल आज श्री महाशिवरात्री उत्सव आणि या उत्सवानिमित्त माझ्यासारख्या पामराकडे ही कीर्तनरूपी सेवा आपले सचिन भाऊ भंडारी यांनी माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे ग्रामस्थांच्या वतीनं. मी कोणी कीर्तनकार नाही आहे. आता तुम्ही म्हणाल कीर्तनकार नाही मग इथे कशाला उभं राहिलं. जे मला अनुभवाला आलं सद्गुरु कृपेने शिवरात्रीचं महात्मा शंभू जे नामस्मरण करतात त्या नामस्मरणाचा माझ्या सद्गुरु कृपेने तो मला अनुभव आला आणि तो अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी फक्त मी इथे उभा आहे. लक्षात घ्या. आज शिवरात्री निमित्त आपले नम्र श्रीमती ताराबाई दत्तात्रय भंडारी यांच्या माध्यमातून तसेच व्यवस्थापक वारकरी संप्रदाय स्वाध्याय परिवार बैठक परिवार आणि ग्रामस्थ मंडळ ब्राह्मण करवले यांच्या सर्वांच्या सहकार्याने इथे हा सुंदर असा शिवरात्रीचा महोत्सव साजरा होत आहे. आणि त्यानिमित्त तुमच्या संत मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जो आहे घेतलेला जो अभंग आहे ते आपले शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण यांचं 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी मी घेतलेला आहे. त्या अभंगातून नागबाबा आपल्याला पुरावा देतात. कसला? नामाबद्दलचा. आपण नाम नाम जे म्हणतो पण नाम पहिलं कुणी घेतलं कुणी कुणाला सांगितलं हा एक पुरावा आपल्याला नाथ महाराज या अभंगातून देतात. आणि ते नाम घेतल्यावर
तो कोणी कसाही असो खटनट यावे शुद्ध होऊन जावे. या उक्तीप्रमाणे जे नाम आहे ते पवित्र आहे आणि ते पवित्र नाम माझ्या शिव शंभूने घेतलं आणि त्या नामाचा महिमा आज वर्णन करण्यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत. ही सेवा चालू करण्याच्या अगोदर जो भगवंत आहे त्याचं नाम पवित्र आहे, त्या भगवंताचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावुधा या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभि देवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती नीचे सदा पहा नीचे सदा पहा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग नाथ महाराज या आपल्याला अभंगातून नामाचा महिमा सांगतात.
का हे नाम जे आहे ते नाम कुठून आले, कसं आलं? शिव सांगे गिरिजा प्रती, शंभो शिवानी पार्वती मातेला असं सहज ते नाम सांगितलं नाही महाराज, लक्षात घ्या. सहज नाही सांगितलं. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, ते प्रश्न करी भवानी चमत्कारोनी. भवानी माता म्हणजे पार्वती माता ही शिव शंकराला प्रश्न करते का, भगवंता महादेवा, तुम्ही जे अखंड नामस्मरणामध्ये जे असता, तुम्ही भजन कुणाचे करता? लक्षात घ्या. पार्वती मातेने शंभू ना विचारलं काय का तुम्ही अखंड जे नामस्मरण करता, बघावं तेव्हा नामस्मरणामध्ये मग्न असता, मग ते नाम तुम्ही कुणाचे करता, नामस्मरण कुणाचे घेता? कारण का तुम्ही देवांचे देव आदिदेव तुम्ही आहात, मग तुम्ही नामस्मरण भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव कोणाचं भजन करतात? रामाचं. आता इथे प्रश्न आहे महाराज, भोले शंकर रामाचं भजन करतात. कोणाचं? रामाचं. मग जर चांगले विचार जर करायला गेलो आपण, तर भोले शंकराच्या टायमाला श्रीराम होते का? नव्हते ना. मग रामाचं भजन कसं करत होते? प्रश्न आहे महाराज. अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज सांगतात का शंभू महादेव रामाचं भजन करत होते. मग तो राम कोण? त्या रामाची आपल्याला ओळख होणं गरजेचं आहे. आणि ती ओळख होण्यासाठी शंभू महादेव पार्वतीला सांगतात काय? शिव सांगे गिरिजा प्रती, राम नामे उत्तम गती. त्या रामाचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुला चांगली गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. मग या नामाने काय होईल? हे नाम घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे? कुणाची पात्रता आहे? कोण चांगला धनाढ्य असेल फक्त तोच नामस्मरण करू शकतो का? नाही ना. पंतप्रधानच नामस्मरण करू शकतो? मुख्यमंत्रीच करू शकतो? नाही ना. असो अधम चंडाल, नाथ महाराज काय सांगतात? असो अधम चंडाल, नामे पावन होय कुल. तो अधम जरी असला, अधम म्हणजे कोण? कधी चांगलं कार्य जर होत असेल ना, तिथे तो खोडा घालणार, तो अधम. लक्षात घ्या. आणि चंडाल जो क्रूर आहे, तापट आहे, रागीट आहे, विचार ही वस्तू त्याच्याकडे नाहीये, तो चंडाल. अशा चंडालाने जरी नामस्मरण केलं तरी त्याचं कुल पावन होतं. लक्षात घ्या. नाथ महाराज सांगतात बरं का, त्याचं कुल पावन होतं. नामस्मरण कोण करतोय? अधम करतोय, चंडाल करतो, पण त्याचं पावन कोण होतंय?
पूर्ण कुल पावन होते. ही नामाची शक्ती शंभू पार्वती मातेला सांगतात. काय मग हे नाम कसं आहे? नाम सारांचे पै सार. कसं आहे नाम? सारांचे पै सार. आता सारांचे पै सार म्हणजे काय? दूध. लक्षात घ्या, दूध असतो, दुधावर जर क्रिया केली दही तयार होतो, दह्यावर जर क्रिया केली लोणी तयार होतो, लोण्यावर जर क्रिया केली तूप तयार होतो. लक्षात घ्या, दूध हे सारच आहे आणि त्याच्यातून उत्पत्ती सुद्धा साराचीच आहे. म्हणून नाम कसं आहे? नाम सारांचे पै सार, भव सिंधू उतरी पार. काय नामस्मरण जर आपण केलं, लक्षात घ्या, नामस्मरण जर आपण केलं तर हा जो भवसिंधू आहे ना, हा भवसिंधू आपण आरामात पार करू शकतो. आता तुम्ही म्हणाल भवसिंधू कोणता? त्याच्यातून कसं तरून जायचं, कसं पोवायचं? भवसिंधू म्हणजे आपण या मृत्यू तलावर जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर जे आपल्या कर्मानुसार, जे आपल्या वासनेनुसार जे आपल्याला भोग प्राप्त झालेले, तिथे भोग भोगत असताना आपल्याला नको ते चांगले वाईट असे अनुभव येत असतात आणि ते अनुभव आल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यामध्येच विलीन होतो. म्हणजे किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. हा जन्म मरणाचा जो फेरा आहे ना, हा चुकवण्यासाठी, हा म्हणजे भवसागर आहे, हा म्हणजे भवसिंधू आहे. ते चुकवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण हे एक औषध आहे. लक्षात घ्या. त्याच्या पुढे नाथ महाराज सांगतात, नाम श्रेष्ठांचे पै श्रेष्ठ. नाम कसं आहे? आपल्या नामाबद्दल चाललंय का? कारण भगवंतानी पार्वती मातेला नामच सांगितलंय. नाम श्रेष्ठांचे पै श्रेष्ठ, एका जनार्दनी वरिष्ठ. श्रेष्ठ म्हणजे काय? मोठे. सर्वात मोठ्यात मोठं म्हणजे भगवंताचं नाम. गगनावरी वाढ नाम हाय, गगनावरी वाढ नाम हाय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी ताड आणि गगनावनी वाढ. वाढ म्हणजे मोठं, गगनापेक्षा मोठं हे नाम आहे. नाथ महाराज पार्वती मातेला तेच सांगतात. काय? नाम हे श्रेष्ठांचे पण श्रेष्ठ, एका जनार्दनी वरिष्ठ. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. आता आपला कीर्तन संपला. म्हणजे बोलायला नको महाराज, कीर्तनाला अभंगाला धरून कीर्तन. अभंग सोडवलं नाही. मला लक्षात घ्या, अभंग सोडवायचा विशेष नाही महाराज, त्याच्यावर फक्त आपल्याला चिंतन मांडायचं आहे. लक्षात घ्या, सुटायचं कुणला आहे? आपल्याला. लक्षात घ्या, अभंग सोडवायच्या भानगडीत पडायचा नाही. आपण सुटायच्या प्रयत्नात राहायचा. आपल्याला कसं सुटता येईल, या 84 लक्ष योनीमधून आपल्याला कसं सुटता येईल हा विचार करायचा. अभंग सोडवण्याच्या भानगडीत मी पडत नाही, कारण अभंग सोडवलेलेच आहेत, त्यात आपण काय सोडवणार. तर नाथ महाराज त्या अभंगाचं महात्म्य सांगताना ते सांगतात
काय शिव सांगे गिरिजा प्रती राम नामे उत्तम गती. आता जर चांगला विचार केला, पहिले वारकरी आपले भोले बाबा ना, भोले बाबांनी ते नामस्मरण केलं आणि ते नामस्मरण आपल्या पार्वती मातेला सांगतात. पार्वती मातेने विचारलं, हरिनाथ उमा ब्रिज प्रगटले पहिले जे बीजाचं रोपण जे केलं ना, या माता माऊलीच्या याच्यामध्ये केलंय. पहिले लक्षात घ्या, आपण ते विसरलोय. पार्वती मातेला पहिलं नाम सांगितलं गेलं आणि पार्वती मातेला ते नाम सांगत असताना सरोवराच्या एकांत ठिकाणी नाम हे उघड देता येत नाही, हे गुह्य आहे. संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले आणि ते निवडून काढिले ते हे श्री हरीचे नाम. आणि ते नाम हा एकांताचा विषय महाराज. नाम सद्गुरू आपल्याला एकांतामध्ये देतात आणि तो एकांत साधून शिवशंभो पार्वती मातेला सरोवराच्या ठिकाणी एकांत ठिकाणी घेऊन गेले होते का तिथे आजूबाजूला ऐकायला कोणीही नाही. तिथे गेल्यानंतर शंभू महादेव त्यांना नामस्मरण सांगतात, अनुग्रह देतात, उपदेश करतात. आणि तो उपदेश करत असताना पार्वती मातेला बरेच महाराज सांगतात झोप लागली म्हणून. माफ करा महाराज, जे अनुभवायला आलं ते मी सांगतोय. मला सांगा, पार्वती माता शिवशक्ती आहे ती आणि शंभू महादेव तिला जर नामस्मरण देतात, अनुग्रह देतात, ते त्या शक्तीला झोप लागेल का? झोपेल का? नाही महाराज, ती शक्ती झोपली नव्हती. फक्त कसं मागून आलं आणि पुढं ढकललं असं चाललंय. जेव्हा सद्गुरू शिष्याला अनुग्रह करतात, रीत सांगतो महाराज, शिष्याला जेव्हा अनुग्रह करतात तेव्हा त्याच्या मस्तकावर हस्त ठेवून, हात ठेवून हा नामाचा बोध त्यांना दिला जातो. ऐकताना मनाचे कान करून ऐका. याच्या नंतर आहे ना, बाकी जे काय असेल ते सध्या बाजूला ठेवून द्या. कारण हे कीर्तन इथे जे केलंय ना, हे टाइमपास बोलून नाही. ही व्यासपीठाची जी गादी आहे ना, या गादीवरनं उद्धाराचा मार्ग सांगितला जातो. लक्षात घ्या, मी तुम्हाला हसवणारी नाही, ते मला जमतच नाही. तुम्हाला वाटेल महाराज हसवतच नाही, हसवायला मला जमत नाही आणि जमलं तर तरी ते करणार नाही. कारण हसवण्यासाठी व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ आहे उद्धाराचा मार्ग सांगण्यासाठी. संत महात्मे जे आले त्या जगाच्या कल्याणासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी, सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी आले ते. लक्षात घ्या. आणि ते उद्धार करताना आल्यानंतर त्यांनी जी रीत घालून दिली, ती रीत आपण अनुकरण करायला पाहिजे महाराज. आपण त्यांचं फक्त सांगतो, माझ्या सहित घेतो का बरं, मी वेगळा नाही. आपण त्यांचं फक्त सांगतो. माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे काय, नामा म्हणे तुका म्हणे
आपलं हे चाललंय, नामा म्हणे, तुका म्हणे, पण आपण काय म्हणे? आपल्याला पण काहीतरी म्हणता आलं पाहिजे ना. जे संतांनी केलं ते संतांनी सांगितलं. लक्षात घ्या. मी मूळ मुद्द्याला हात घालतो का? वेळ कमी आहे, वेळेत आटपेल, तो टेन्शन घ्यायचाच नाही. म्हणून तुम्हाला पहिलंच सांगलं, मनाचे कान करून ऐका. तुम्हाला वेळेच्या पुढे मी जाऊ देणार नाही, वेळेवर सोडेल. फक्त एक चित्ताने ऐका ना. जर ऐकलं, त्याचं जर मनन केलं, तर नक्की या व्यासपीठावरनं सांगतो महाराज, चांगल्या संत महात्म्याला तुम्ही शरण गेल्याशिवाय राहणार नाही. तर जेव्हा सद्गुरू येतात, त्या शिष्याला अनुग्रह करतात, आणि अनुग्रह करते वेळेस हा एकांत लागतो महाराज. ते नाम कुणी ऐकू नये असं ते गुह्य आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये त्याचं सांगितलेलं आहे. हरिपाठामध्ये सुद्धा ते सांगितलंय महाराज. ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले. मला शास्त्राला, संतांच्या शब्दाला मी धरूनच बोलणार, त्याबद्दल चिंता करायची नाही. जे गूढ आहे, ज्ञान आहे, ते निवृत्ती दादाने ज्ञानोबरायना दिलं. तेच ज्ञान शंभूने पार्वती मातेला दिलं. आणि ते देत असताना पार्वती माते अवस्थेमध्ये गेली. लक्षात घ्या. ब्रह्मानंदे लागली टाली, कोण देहाते सांभाळी. आज सुद्धा, आज महाराज, आज सुद्धा ती टाली लागते. फक्त योग्य तो सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. जो शास्त्रम पारंगत, जो सद्गुरू आपल्याला जर सापडला, आपली जर भेट झाली, तर नक्की जी पार्वती मातेची अवस्था झाली, पार्वती माते ध्यान अवस्थेमध्ये गेल्या, ती अवस्था आज सुद्धा आपली झाल्याशिवाय राहणार नाही, आणि होते. मग ते करत असताना पार्वती माता अवस्थेमध्ये गेली, त्यांना अवस्थेत समाधी लागली, आणि समाधी लागल्यानंतर असो ऐसा कोठे आठवची नाही. लक्षात घ्या. त्या पार्वती मातेला समाधी लागल्यानंतर आपली परंपरा आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण ऐकतच आलेलो आहेत. आपण 1756 कीर्तनकार माझ्यासारखे उघडून पेलेले माणसं आहोत, माझ्यासहित. आता शंभू महादेवांचा पण आपण महाराज पहिल्यापासून ऐकतच आलेलो. काय शिव भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. काय वाचे वदता शिव नाम, दयान बाधी क्रोध काम. शिव शंभूचं जर भजन केलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे बाधत नाही. लक्षात घ्या. आणि शिव शंभूचं भजन म्हणजे काय? तेच नाम आहे महाराज. जेव्हा नामाचा अनुग्रह होतोय ना सद्गुरु कृपेनं, मी नामाबद्दलच सांगणार, कारण अभंग नामाचाच आहे. जेव्हा सद्गुरु कृपेनं त्या नामस्मरण आपण जेव्हा करतो, तेव्हा त्या नामाचा आपल्याला अनुभव येतो. आणि त्या अनुभव आल्यानंतर महाराज सर्वांना सांगत सुटतो तो. लक्षात घ्या भाऊ, हे जे भगवंताचं नाम आहे ना, हे पवित्र आहे. हे जर आपण घेतलं तर ज्या सुखाची, या आनंदाची, त्या समाधानाची आपल्याला प्राप्ती होते महाराज. हे आपण नाम घ्यायला पाहिजे. हे कोण सांगतो? ज्याने अनुभव घेतला तो सांगतो, आणि मी सुद्धा त्याचसाठी उभे आहे. लक्षात घ्या. आज सुद्धा जो शंभूने पार्वती मातेला नाम दिला, त्या नामाचा अनुभव आज सुद्धा जसाच्या तसा येतो महाराज, जसाच्या तसा येतो. फक्त काय करायला पाहिजे? कोणाला तरी जाऊन विचारायला पाहिजे. कोणाला म्हणजे कोणाला? संत मायबापांना. हो,
संतांना शरण जाऊन त्यांना जर विचारलं, काय विचारायचं आहे? कायमी उद्धार उद्धार पावेना, वैर कृपा करना, अश्री हे कुणाला विचारायला पाहिजे? संतांना. जर आपण संतांना जर शरण जाऊन जर विचारलं का माझा उद्धार कसा होईल, हे जर विचारलं तर नक्कीच ते सांगल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सांगतात महाराज, लक्षात घ्या. पण आपलं काय झाले, आपण संतांना शरण न जाता बुवांना शरण जातो. संत ओळखा. संत म्हणजे काय? टोपी माला धोतर घातला म्हणजे संत झाला असं नाही. संत 3 गुणाने व्याप्त पाहिजेत ते. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि महाराज श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ 3 गुणाने. आणि हे 3 गुण जर त्यांच्याकडे असतील, दयालू, हे 3 गुण जर त्यांच्याकडे असतील तर ते नक्कीच आपल्याला या भवसिंधू मधून पार केल्याशिवाय राहणार नाही. असा ब्रह्मनिष्ठ, असा श्रोत्रिय, असा दयालू महात्मा शोधा. कृपालू. दयालू म्हणजेच कृपालू. आणि अशा महात्म्याला जर आपण शरण गेलो तर नक्कीच जे बीज आहे, जो बोध आहे, जो शंभू महादेवाने पार्वती मातेला दिला, तो बोध आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तो बोध जर प्राप्त करून घ्यायचा असेल आपल्याला तर संतांना शरण गेलं पाहिजे महाराज. संत आपल्याला टावं फोडून सांगतात महाराज, टावं फोडून सांगतात, पण आपण ऐकत नाही. या महाराज, टावं फोडून सांगतात. नाम घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसुनी. पण आपलं काय झालंय? देवन लगे, देवन लगे, साठवण्याचे रुतले जागे. संत महात्मे देव घेऊन येतात का बाबांनो, देव घ्या, देव घ्या. पण आपण त्यांना सांगतो का नाही, आमची जी भगवंताला साठवण्याची जागा आहे ती अगोदरच पॅक झालेली आहे. कशामध्ये? मोह, माया, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, याच्यामध्ये आपली जी जागा आहे ती पूर्ण पॅक झालेली, एकदम पॅक झालेली. म्हणून आम्हाला देव ठेवण्यासाठी जागा नाही. देवन लगे, देवन लगे, साठवण्याचे रुतले जागे. लक्षात घ्या. पण संत महात्म्याने देव घेतला महाराज, म्हणून त्यांना तो अनुभव आला. कसला अनुभव आला? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर त्यांचे निघून गेले. आपले का नाही जात? आपलं जात नाही, आपण देव घेतच नाही. हा, देव म्हणजेच नाम आहे महाराज. नाम म्हणजेच देव आहे. हा बघा, तुकोबारा सांगतात, तुका म्हणे देह भरिला आणि काम क्रोध केले. लक्षात घ्या. एखादी वस्तू जर आपल्या याच्यामध्ये एक गलास असते, त्या गलासामध्ये जर पाणी घेतलं, आपण फुल भरून पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एखादा जर दगड टाकला
तर तो जास्त वाला पाणी जो असतो ना पाणी ऑटोमॅटिक बाहेर पडतो हा सिद्धांत आहे. तसंच तुकोबरायांनी ते भगवंताला साठवलं आणि साठवल्यानंतर काम क्रोध केले गर्दिते. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला त्या भगवंताला साठवायला लागेल. हा, आणि साठवल्यानंतर काय होतो? कशासाठी साठवायचं? साठविला हरी जिही हृदयी मंदिरी, त्याची सरली येरधार, झाला सफल व्यापार. कशासाठी साठवायचंय? का जे आपल्या येरधारा चालू आहेत 84 लक्ष योनी 999 ही येरधारा जी चालू आहेत यात चुकवायचे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा फजिती करून घ्यायची. लक्षात घ्या. मग हा जर आपला जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे. नाथ महाराजांना हेच विचारलं काही मंडळींनी, तुम्ही जे नाम 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 सांगता पण हे कुणी पहिलं घेतलंय का? त्यांना कुणाला अनुभव आलेला आहे का? तर नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तेच सांगतात. शिवसानगरी जे प्रती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात काय? शिव सांगे गिरिजा प्रती, राम नामे उत्तम गती. नाथ महाराजांना असे विचारणारे होते का तुम्ही ते नामाचा महिमा सांगता, नाम नाम सांगता, पण हे नाम कुणी घेतलंय, कुणी कुणाला दिलंय? तेव्हा शंभू महादेवाने पार्वती मातेला दिलं. या अभंगातून आपल्याला पुरावा देतात. बघ, हल्ली कोणत्या गोष्टीला पुरावा असल्याशिवाय ती गोष्ट सिद्ध होत नाही. कोर्टामध्ये गेलो तर पुरावा पाहिजे. कुठेही जा, एखाद्या माणसाने जर आपली लावालावी केली, तो जर आपल्याला सांगायला लागला भाऊ तो माणूस तुम्हाला असं असं बोलला, मग आपण त्याला काय बोलतो? तू साक्षी देशील का, तू बोलशील का? तर मी त्याला बोलतो. म्हणजे पुराव्याची गरज आहे. आणि नाथ महाराजांनी आपल्याला हा पुरावा दिलेला आहे. काय? का हे जे नाम आहे, कोणतं नाम? राम नाम. आता याच्यावर प्रश्न तयार होतोय. तुकोबरायांचा अभंग आहे. राम राम सर्वच म्हणती, मुली न ओळखती आत्मा राम. राम तो आताचा पुत्र दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा राम. रामासी राम असता ठाऊक, आणि शरण काय जाता वशिष्ठाचे. लक्षात घ्या.
आपल्याला खरोखर त्या रामाची जर ओळख करून घ्यायची असेल, राम आणि आत्माराम वेगळे नाहीच आहे. राम आणि तुम्ही पण महाराज वेगळे नाहीच आहे. पण देहाने जे राम आले या भूतलावर त्यांचं कार्य करण्यासाठी. पण ज्या अनंत युगाचा जो आत्माराम आहे, त्या आत्मारामाचं भजन करायला पार्वती मातेला सांगितलं. लक्षात घ्या. आणि त्या आत्मारामाचं भजन करत असताना त्या पार्वती मातेला समाधी लागली. आणि समाधी लागल्यानंतर त्या बाजूला त्या पाण्यामध्ये काय मच्छिंद्रनाथ, हा, माशीच्या पोटामध्ये ते तिथे हुकाऱ्या देत होते, आवाज देत होते. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय, पार्वती माता झोपी गेली असं होत नाही. राम नामे या सद्गुरु कृपेने जे नाम दिलं जातं, जो अनुग्रह दिला जातो, जो बोध दिला जातो, तो बोध, तो नाम जर आपण अखंड सतत जर त्या नामाचं चिंतन जर केलं, मग रामनामे उपजे आवड तयार होते महाराज. एवढी आवड तयार होते, एवढी आवड तयार होते, माझा अनुभव सांगतो महाराज, एवढी आवड तयार होते की रात्र कुठं जाते, सकाळी 6 कुठे वाजतात हे सुद्धा समजत नाही. माझा अनुभव आहे महाराज. एवढी आवड तयार होते. आणि मग ती आवड तयार झाल्यानंतर सुख घडी वाढू लागेल. मग सुख वाढतो. प्रत्येकाची ओढ ही सुखाकडे आहे महाराज. असा एकतरी व्यक्ती, एकतरी त्याने बोट करून दाखवा का मला दुःखच पाहिजे म्हणून. कोणीच नाही सांगणार. मला काय पाहिजे, सुख पाहिजे, सुख. मग जर सुख पाहिजे असेल तर सुखाचे जे आगर आहे, जिथे सुख आहे, आपण तिथे जायला पाहिजे महाराज. काय आपल्याला आवड सुखाची आहे, अपेक्षा सुखाची आहे. मी नेहमी सांगतो महाराज, आता आपण करवलेला आहे, इथे ठिकाणी करवलेला आहे, मला कल्याणला जायचंय महाराज. मला कुठे जायचंय, कल्याणला. आणि मी इथून निघालो, लेफ्ट साईड मारलं ना, मी पनवेलचा रस्ता पकडला. मी केव्हा पोचेल का, नाही पोचणार ना महाराज. का, कारण आपला रस्ता चुकला महाराज. जो कल्याणला जायचा रस्ता आहे ना, त्या रस्त्याला आपण गेलो पाहिजे, तर आपण कल्याणला पोचू. मग जर का तो रस्ता जर आपल्याला माहित नसेल, मग कुणाला विचारायला पाहिजे की नको. मार्ग